वरून मऊसूत, तोंडामध्ये घातल्या घातल्या विरघळणारी, आतून रसरशीत आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी आज आपण नारळाची बर्फी बनवतोय। ही नारळाची बर्फी बनवताना आपण घरातल्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही बर्फी बनवणार आहे आणि पटकन बनवता येणार आहे। एवढी ही रेसिपी सोपी आहे। हलवाई जी पद्धत वापरतात ना, तीच पद्धत वापरून आज आपण घरामध्ये नारळाची बर्फी बनवतोय आणि ताटामध्ये आपण सेट करणार आहे। कशी सेट करणार आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे, त्यामुळे रेसिपी जी आहे ना ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपण इथं बघा बाउलमध्ये ना ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, मापानेच घेणार आहे, त्याच्यामुळे इथं मी वाटीचं माप ठेवलेलं आहे। वाटीने आपण ना 2.5 वाट्या एवढं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। आपल्याला कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि तूप थोडंसं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये ना आपण हा ओल्या नारळाचा जो किस आहे ना तो परतून घेणार आहे। ओल्या नारळामध्ये कसा वलसरपणा असतो ना, तो आपल्याला कमी करायचा आहे, त्याच्यामुळे आपण हा किस ना तुपामध्ये चांगला परतून घेणार आहे आणि कोरडा तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथं आपण लो फ्लेमवरती ना हा किस, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। आपण किस ना तयार करत असताना काय केलं तर जे खोबरं असतं ना त्याचं जे काळसट भाग असतो ना तो आपण काढून घेतला होता आणि बारीक बारीक त्याचे तुकडे तयार करून घेतले आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे। असा आपण हा किस तयार करून घेतलेला आहे। किस पण बघा आता छान असा परतून झालेला आहे आणि किस कोरडा झालेला आहे। कोरडा झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। पहिल्यांदा ना इथं बघा मी दूध घालताना 1 वाटी दूध घालून हा किस मिक्स करून घेणार आहे दुधामध्ये आणि नंतर मग आपण थोडंसं मला कोरडं वाटायला लागलं मिश्रण, त्याच्यामुळे मी काय केलं नंतर 1/2 वाटी एवढं दूध घालून घेतलं। असं आपण दूध वापरताना ना 1.5 वाटी एवढं दूध वापरलेलं आहे। आता आपल्याला हा किस ना दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग इथं आपल्याला दुधावरची ना साई घालून घ्यायची आहे। आता इथं आपण 2 चमचे एवढी दुधावरची साई घालून घेणार आहे, त्याच्यामुळे काय होतं बर्फी ना खायला पण छान लागते। इथं ना तुम्हाला ना साई वापरायची असेल तर तुम्ही साई पण वापरू शकता किंवा तुम्ही दूध पावडर पण ना ह्या ठिकाणी वापरू शकता। दूध पावडर आणि साई घातल्यामुळे काय होतं जे बर्फीचं टेक्स्चर आहे ना ते एकदम छान पण येतं आणि चवीला बर्फी एकदम छान लागते। त्याच्यामुळे इथं आपण 2 चमचे एवढी साई घालून घेतलेली आहे। साई घातल्यानंतर आता आपल्याला ना त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर आपण ओल्या नारळाचा किस 2.5 वाटी घेतला होता, त्याच्यामुळे आपल्याला इथं 2 वाटी एवढी साखर घालायची आहे। साखर ना आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि जसजशी साखर मिक्स होते ना तसं बघा आता मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे ना ओलसर होणार आहे। त्यासाठी आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुल केलेली आहे। फुल फ्लेमवरती आता आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण बघा मिक्स झाल्यानंतर आता हे पूर्णपणे ना असं ओलसर व्हायला लागलेलं आहे। आता आपल्याला इकडं बर्फी सेट करण्यासाठी ना एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं ना चौकोनी टीन पण घेऊ शकता, परंतु आपण इथं ताटामध्येच ना ही बर्फी सेट करणार आहे। त्यासाठी आपण ताटाला ना खाली थोडंसं असं तूप लावून घेणार आहे। तूप असं लावायचं आणि पूर्णपणे ना ते पसरवून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला ना त्याच्यावरती ना आपली जी बर्फी आहे ना ती सेट करता येते। त्याच्यामुळे इथं आपण ताटाला ना पूर्णपणे असं तूप लावून घेतलं। ताटाला तूप लावल्यानंतर आता आपल्याला ना 2 ते 3 विलायची घ्यायची आहेत। विलायची ना आपण इथं बर्फीला छान असा इलायचीचा फ्लेवर बसण्यासाठी आपण इथं विलायची घेतलेली आहे। तिन्ही विलायची ना आता आपण सोलून घेणार आहे आणि खलबत्त्यामध्ये घालून ना त्या जाडसर अशा आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे बर्फीला एक छान असा विलायचीचा फ्लेवर बसतो। त्याच्यामुळे आपण बारीक करतानाच ना ही विलायची जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे, ती एका चमच्यामध्ये काढून घेतली। तोपर्यंत इथं बघा मिश्रण पण ना थोडंसं आणि सैलसरच आहे। आता आपल्याला ना हे मिश्रण थोडंसं घट्ट करायचं आहे, त्यासाठी इथं आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुलच ठेवलेली आहे। फुल फ्लेमवरती आपण हे मिश्रण जे आहे ना ते दाटसर करून घेणार आहे। मिश्रण दाटसर झालं म्हणजे ना काय होईल बर्फी आपल्याला नीट सेट करता येईल। त्याच्यामुळे आता आपण मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे दाटसर करून घेणार आहे आणि पॅच्युलाच्या साहाय्याने ना आपल्याला मिश्रण जे आहे ना ते सतत मिक्स करत राहायचं आहे। नाहीतर जर आपण थोडासा पॅच्युला थांबवला ना तर काय होईल मिश्रण ना खाली चिटकल्या जाईल, कारण आपण त्याच्यामध्ये ना दूध आणि साई घातलेली आहे।
त्याच्यामुळे काय होतं, मिश्रण जे आहे ना ते कढईला बघा चिटकलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला पॅच्युलाच्या साहाय्याने हे मिश्रण सतत मिक्स करून आता आपलं बर्फी सेट होण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. इकडं आपण ज्या ताटाला तूप लावलं होतं ना त्याच ताटामध्ये आता आपण हे मिश्रण ओतून घेणार आहे. ओतत असताना ना दोन्ही साईडनी ना कढईला एखाद्या कपड्याने पकडायचं आहे आणि मिश्रण आपल्याला ताटामध्ये इथं ओतून घ्यायचं आहे. इथं बघा आपण ताटामध्ये ओतल्यानंतर पॅच्युलाच्या साहाय्याने आपण ते पूर्णपणे असं पसरवून घेणार आहे. ताटामध्येच ना हे पूर्ण मिश्रण असं पसरवून घ्यायचं आणि नंतर मग सेट करून घ्यायचं आणि मग वड्या कट करून घ्यायच्या. परंतु ना मी आज काय करणार आहे, ताटामध्येच ना ह्याला ना चौकोनी आकार देऊन घेणार आहे. म्हणजे आपल्याला वड्या कट करताना ना एकदम छान अशा वड्या पण कट करता येतील आणि वड्या दिसायला पण छान दिसतील. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, पॅच्युलाच्या साहाय्याने ना मिश्रणाला चौकोनी आकार ताटामध्येच देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने असा चौकोनी आकार दिलेला आहे. जर तुमच्याकडे ना टीन असेल ना चौकोनी आकाराचा तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ना खाली तूप लावून त्याच्यामध्ये पण बर्फी सेट करू शकता. परंतु बघा इथं आपण ताटामध्ये एकदम छान अशी नाही बर्फी सेट करून घेणार आहे. तुमच्याकडे पण असा पॅच्युला असेल ना तर तुम्हाला पण बघा ही बर्फी ताटामध्येच छान अशी सेट करता येणार आहे आणि ताटामध्ये एकदम छान अशी सेट होते. आणि पॅच्युलानी मात्र आपल्याला छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, जी आपण बघा इथं छान अशी फिनिशिंग दिलेली आहे. आता आपल्याला ना ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. अर्धा तास पण ठेवू शकता किंवा तुम्हाला 2 ते 3 तास ठेवायचे असेल ना तरी तुम्ही 3 तास ठेवू शकता. इथं आपण अर्धा तास एवढी ना ही बर्फी सेट करून घेतलेली आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ना थोडंसं आपण इथं कट करून घेतलेला ना पिस्ता घालून घेणार आहे. असं थोडंसं पिस्ता टाकला ना खोबऱ्याच्या बर्फीवरती बर्फी दिसायला पण छान दिसते. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडासा पिस्ताना कट करून पसरवून घेतलेला आहे. काजू आणि बदामसुद्धा बघा तुम्ही बारीक बारीक ना कट करून या बर्फीवरती घालू शकता. बर्फी ना चवीला आणखी छान लागते. परंतु आपण इथं फक्त पिस्ता कट करून घातलेला आहे आणि पिझ्झा कटरने ना इथं आपण बर्फी कट करून घेत आहे. एकदम छान अशी कट झालेली आहे. तुम्हाला मी एक पीस पण काढून दाखवते. इथं बघू शकता जी आपली बर्फी तयार झालेली आहे ना ती एकदम छान झालेली आहे. आपण ताटामध्येच तिला एकदम छान सेट करून घेतलेली आहे आणि तिचा जो टेक्स्चर आहे ना ते तुम्ही जवळून बघू शकता. एकदम छान असा ह्या बर्फीला टेक्स्चर आलेला आहे आणि बर्फी एकदम ताटामध्येच आपण छान सेट करून घेतलेली आहे, बटर पेपरचा वापर न करता. आणि नंतर बघा मी चौकोनी आकारामध्ये ना कट करून घेतलेले आहे आणि इथं तुम्हाला मी बर्फी पण दाखवते. पांढरी शुभ्र अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. एकदम मस्त होते. जशी हलवाई बनवतात ना तीच पद्धत वापरून आपण ही घरामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये ना ही बर्फी तयार केलेली आहे आणि वरून एकदम मऊसूत आणि आतून रसरशीत अशी ही बर्फी झालेली आहे. खायला एकदम छान लागते आणि तुम्ही नक्की ना ही रेसिपी ना घरामध्ये ट्राय करा. बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवाराला ना हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.